नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा। आमच्याकडे ॲक्च्युली आज 5वी हा, तर आम्ही जसा जमा तसा शूटिंग करूची प्रयत्न केला आणि तुमका दाखवूचा प्रयत्न केला। तर बघा एकदा तुमका आवडता काय कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेली 5वी। दक्षा काय बोलायचं आहे? काय नाही, मी पण पहिल्यांदाच बघणार आहे, बघूया कशी असते तुमच्याकडची 5वी। हां, या लोकांसाठी जरा नवीनच होतं काहीतरी, तर बघू शूटिंग करता आहो, जशी जमात तशी बघा। आता तुमका आवडली तर नक्की सांगा। हा काय नाही तरी पप्पू विचारलाय, बाई विचारलाय, सगळा त्याच्यावर केलेला, कोणा विचारलंय ना। ही शेकलाची भाजी ना, या सांबारा नाही करा नाही काढली हा तेलाची, जास्त तेल टाकू जाऊ तेल तरच मजा येतात, तेल जास्त दिसला तर मग जास्त कसं तेल बाई ओतून आमका पण लागेल, तेल नाही आवडत, म्हणजे गाळून असे खातो तेल। नाही झालं मगाशी करून, तेव्हा मी उभी केलंय व्हिडिओ। तर घुगरे करूचा चालला होता आणि आज नाही टाकले मी। तर अशा प्रकारे घुगरे बनवूची रेसिपी चालू झालेली आहे। अर्धी झाली होती, मी खाली गेले होते त्याच्यामुळे व्हिडिओ करू भेटले नाही अर्ध्यावर ना। आता तिखट टाकता, हे का फोडणी बिडणी देऊची लागत ना। हा तास ना, तो गुळ पण टाकू तो असाच ना, खोबरा घुगऱ्या बोलतात, घुगऱ्या तुमच्याकडे काय मुठ्या करतात काय पिठाच्या? आता खोबरा ना घ्यायचा, या खोबऱ्याचा वाटप, सुका खोबरा नाही दा, आणि आमचं रडवो इल्यापासून तोंड उघडला ना आतापर्यंत मॅव करता। आरुष बघ इकडे, आरुष तर अशा प्रकारे आता सगळं चालू, आणि याच्यानंतर फोडणी देणार ना। ओके, तर ही मुंबईची 5वी तुमका दाखवते मी। काय झालं? तर अशा प्रकारे आता त्याच्यात गूळ टाकलेला हा, म्हणजे थोडा गोडपणा येण्यासाठी। आमच्याकडे घुगरे तर टाकतात थोडं। आता मिक्स करणार, काय बघत तुमच्याकडे पिठाचे गोळे देतात ना, आहे ना? हा मुक्या ह्यो प्रकार नाही ना तुमच्याकडे का? बघ, आमची गावची घरातली माणसा गावच्या पद्धतीने घुगरे बनवतात। हा ते दोघा जण तिकडे काहीतरी करतात, ही रिकाम टेकडी माझ्यासारखी इकडे बसली आहे। ह्यो रिकाम टेकडो हो बघ, मान टाकला ना कशी। आरुष इकडे बघ, काय नको तू बघू नको इकडे, तू गोट्यासारखो गोट्या का काय तू सांगितलंस काय बाबा ह्या करून आपण जेवण पप्पू दादा म्हणा होता काढा नेता ना वरचा गोगऱ्यांवरचा, काय करतो तू? वाकवून बघतं की फूक मारतं? वास घेऊन ओके, तर ही आमटी झालेली आहे आणि कोथमीर टाकता इकडे मामी। तू खाऊकच गेलस, काय काम केलंस मगाशी? एक वाटी नारळ सोलला असता।
सोडलंच नाही भांडी बेसिन कुणी तू घासलंस वहिनी घासत होती वहिनी जराशीच होती. घे तुझं लय किलो जा आता घेऊन ते का बस काम न करण्यासाठी ऑप्शन आहे ते. एका घेऊन बसायचा कामापासून पळायचा. तर अशा प्रकारे आमटी झालेली आहे कोथमीर वगैरे टाकून यावा सगळ्यांनी खाऊ का. तर एवढ्याच सगळेजण इले होते म्हणजे वाडीतले गावकार विवकार कोण असतात ते सगळेजण इले होते. आणि आता विडे आणि नारळ काढूचो कार्यक्रम चालू होतो आपल्या कोकणातल्या पारंपरिक याच्यानुसार. तर एवढ्या सगळ्या देवांचे गावच्या देवांचे ऐसुल्या ठिकाणदारांचे गावच्या ठिकाणदारांचे 12-5चे जे काही विडे असतात विडे नारळ असतात ते काढून झालेले होते आणि सगळे आता जमलेले होते आणि आता गाराण्याक सुरुवात करणार होते. माझ्या बाबा होय पूर्वी पवित्रराव एकलादेवी नवदेवी सामील होती ब्राह्मणा वरापाचा कृष्णाचा महावीरा होय आज अक्षय प्रभू यांच्या त्याला मुलगा झालाय तिच्या 5वी निमित्त तुझे वर्तमान काढलेले आहे ते तू मान्य करून घे आणि बाळ वाचणीला बाळतो कुछ तो शरम कर वाकून फक्त व्हेज बिर्याणी आहे व्हेज दात काढून दाखवू नको हा काय चिकनचे पीस नाही असे लादे खाऊ का काजू दिसतील लादे बघ व्हेज हे 2 बहिणी तर सगळ्यांनी यावा व्हेज बिर्याणी खाऊ का. आणि इकडे बेडरूम मध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होतो आणि आता ज्याची सगळेजण वाट बघित होते ती वेळ इलेली होती ती म्हणजे घुगऱ्यांची आणि ताई घुगरे घेऊन इला होता. बाहेर थोडे जण होते भुतूर थोडे जण बसले होते. तर सगळ्यांका आता वाटूक सुरुवात झालेली होती आणि ही इकडे चिल्ली पिल्ली त्यांचा काय वेगळाच चालू होता. तर मंडळी जर ही व्हिडिओ तुमका बघून गावची आठवण झाली असाल तर नक्कीच मुंबईच्या मित्रांका किंवा जे लांब राहतात गावापासून लांब राहतात त्यांना नक्की शेअर करा आणि चॅनल का सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ गावची आठवण करून देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर यो इलो तो कामावर जाव का डायरेक्ट बाहेर पडूनच त्याची नाईट शिफ्ट होती तर म्हणता आहेनाच जाईन सगळ्या जेवण बिवून तर म्हटलं ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओचा नवीन विषयावर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद.